रामकृष्ण हरी. कसं काय यूट्यूब फॅमिली दोन तीन दिवसापासून व्हिडिओज काढायला जमाना असेच टाकू राहिले छोटे मोठे करून. तर आज पण खूप काम होतं. आज पण बुडदाचे पापड बनवले. तर आजही वेळ म्हणजे वेळच नाही भेटला, पण आता थोडीशी आली बाहेर संध्याकाळची, म्हटलं टाकावं एकतरी व्हिडिओ. तर मी ते सुनांचे व्हिडिओ टाकले ते ना 2-3 दिवस. तर माझ्या सुनावर खूपच असर पडला. इतका काय असर पडला का तिने माझी गोड बोलून जिरवायचं काम चालवलं आहे आता. इतकी गोड बोलती, मम्मी आपल्याला हे करायचं, मम्मी आपल्याला ते करायचं, इतकी गोड बोलू राहिली माझ्या संग. आणि मला कामाला झोपून देती आणि पटकन बाजूला निघून जाते. अक्षरशः काल पण इतकं दमले मी. आणि आज पण सकाळचं अख्खं पीठ कुटलं, पापडाचं पीठ अख्खं अर्धे पापड लाटायचे झाले. आणि मग ती येऊन बसली पापड लाटायला. परत आता अर्धे थोडेसे लाटू लागली. परत म्हणती मम्मी आहो भांडे पडेले घसायचे, मम्मी आवाज अजून स्वयंपाकाला उशीर होईल, पोरं रडते संध्याकाळी. जाय बाई म्हणलं, मग आता काय करणार आहे. मी इतके वेळ 6 वाजेपर्यंत लाटत बसले, 6:15 झाले तेव्हा आत्ता बाहेर आले मी. आणि म्हणजे आपल्याला तर करावंच लागेल ना, आता आपण त्याच्यात डोकं घातलं आहे करायचं म्हटल्यावर. तर इतकी गोड बोलून माझी जिरव राहिली ती कामाची. म्हणजे सुनांचे व्हिडिओ टाकले तर त्यांनी बोलून नाही दाखवलं, पण आता गोड बोलून काम करून घेऊ राहिले आपल्याकडून. आणि कसं काम करून घ्यायचं ते पण सुनांना बरोबर जमतं. असे बऱ्याच ठिकाणी जमतं ये सुनांना बरं का. माझ्याच नाही, बऱ्याच ठिकाणी सुनांना जमतं. पण मग एकमताने असं वाटतं जाऊ मरू भांडण्यापेक्षा लोकांच्या सुना किती इगरी मागरी त्या भांडणं करत्या आणि म्हणजे चालू कामाला लात मारून निघून जात्या, भांडणं करत्या. जर कोणी काही बोललं तर त्याच्यापेक्षा बरी आहे आपली सून. मग काम का करून घेणं होईना आपल्याजवळ गोड बोलून, बरी आहे आपली सून, आहे का नाही. तुम्हाला ते मागच सांगितलं नाही का, एक बाई मुलगी ती 7 महिन्याचं बाळ सोडून निघून गेली चालू कामावरून. सासू 2 शब्द बोलली तर ते 7 महिन्याच्या बाळाचे किती हाल. रात्री 10 वाजता, रात्री 10ला आणून घातलं ते बाळ, किती टेन्शन. मग त्याच्यापेक्षा असं वाटतं बरी ही गोड बोलून कवत नाही आपल्याकडून काम करून नाही घेते ना आपली जिरवी तीवी, असंच म्हणायचं आता सुनांच्या पुढंच करावं लागणार आहे आता. तरच ते आपल्या पोरांजवळ राहतील, नाहीतर नाही राहणार. असं काही सुनांचं निघालं आहे बायांनो. जाऊ द्या मरू द्या. मी जरी व्हिडिओ टाकले तर तसं काही मनावर धरू नका. सुनांच्या विषयी काही धरा काही सोडा. आता माझी स्वतःची सून मला गोड बोलून माझ्याकडून खूप काम करून घेऊ राहिली. मी इतकी थकून जाऊ राहिली ते काम करून. मी दरवर्षी उन्हाळी वाळवण करत राहते. यावर्षी मला उन्हाळी वाळवणसुद्धा करून नाही देऊ राहिले. मला म्हणते करायचंच नाही उन्हाळी वाळवण. घरातले म्हणते तू एकटी किती करणार आहे, कशाला दमती, करूच नको, उन्हाळी वाळवणच करू नको, फक्त घरी खायपुरतं कर. मी विक्रीसाठी करायचे ना दरवर्षी. तर आता सगळे घरातले नाहीच म्हणत्या, घरचे म्हणत्या तेव्हा सुना तुला सपोर्ट देते नाही. आणि मग कशाला तू मरती, कशासाठी करती एकटी वनवन. आणि एकट्या माणसाचं काम नाही, त्याला 2 माणसं तरी पाहिजे. सुना तर करूच नाही लागती, त्या का नाही म्हणती नाही करायला आणि करू लागती नाही. त्या तिकडंच टाईमपास करतील धुण्याच्या दगडावर, भांडे घासायला, बाहेर गेलं तर बाहेरच, पोराला घेऊन बसल्या तर पोरालाच घेऊन बसत्या. मग तो वेळाचं कोळ होईल. मग ते वेळेवर नाही झालं तर त्याचा उपयोग नाही होणार काही. कोणती वस्तू बनवायची म्हटलं वेळेवरच बनवल्या गेली पाहिजे. तर मग मी असं काही व्हिडिओ टाकला आहे. तर बघा कसे सुना गोड बोलून जिरवत्या. मला आज सकाळची बी एका जागावर बसलेली होती तर 6:15ला मला सुट्टी भेटली आत्ताशी पापडापासून. तर माझे काही पापड लाटायचे आज झाले नाही, उद्या होऊन जातील माझे पापड लाटायचे. काय करणार आहे आता. आपल्याला खायचं तर करावंच लागेल, आहे की नाही. सुनांना, आत्ताच्या सुनांना त्यांचं कसं म्हणणं आहे का विकत आणून खाऊ आपण, एक पाकिट आणलं तरी आपलं खाणं होऊन जाईल, पुढं पाहतच आहे. पण आपल्याला ती एकत्रीचं आवडत नाही, ते बरोबर बनवेल नाही राहत ते विकत्रीचं. ते एकत्रीचं कसं राहतं 4 दिवस खायचं नंतर काय करायचं. हे तसं आपलं वर्षभर डब्यात पडेल राहतं. आपण घरचं कसं मनदायशी करतो ना, त्याच्यामुळं करते मी करायचे घरगुती व्यवस्थित बनवायचे, विकायचे पण, करायचे पण, विक्रीसाठी पण करायचे. आता मला बरेचसे फोन येऊ राहिले, तुम्ही विक्रीसाठी बनवणार नाही का. पण मग घरचे नाहीच म्हणू राहिले मला. घरचे म्हणते काहीच कुठं नाही करू नको तू एकटी, तुला मदतीला कोणीच नाही, मग तू एकटी किती करशील. वाळत घालायचं म्हणा, काढायचं म्हणा, उन्हात आणायचं, एकटीला किती मरमर होईल. त्याच्यापेक्षा मग घरचे म्हणते करायचंच नाही. म्हटलं मग जाऊ दे, एवढं करायचंच नाही, जाऊ दे, आपल्याला काही बसून खावत नाही उन्हाळाभर, मग काय करणार आहे आता सांगा. तर अशी सुनायची कथा आहे. लोक म्हणते सुनायचं सोशल मीडियावर टाकू नये, पण
सुना किती त्रास द्या त्या बघा बरं. आता माझी सून भांडण नाही करीत पण गोड बोलून किती माझी जिरोवर राहिली बरं. पहा बरं. सकाळी एवढं पापडाचं पीठ कुठलं, माझे हात दुखायला लागून गेले. लाट्या केल्या, लाटल्या. आता म्हणजे 6 वाजोस्तर बसले होते. आता 6:15ला उठून बाहेर आले. म्हटलं चला आता एक व्हिडिओ तरी टाका. आणि लोक असे कमेंट करतात, तुमची सून व्हिडिओ पाहत नाही का, तुमची सून काही म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. माझी सून माझ्याशी भांडण पण करत नाही. आणि माझी आता बरोबर गोड बोलून जिरो राहिली. ती गोड बोलून माझ्याकडून काम करून घेऊ राहिली. असं राहतं बघा. तर काही सासांना पण अशी कामं जमले पाहिजे का सुनाकडून कसं गोड बोलून काम करून घ्यायचं. ते सासांना नाही जमू राहिलं, ते सुनांना जमू राहिलं आता गोड बोलून काम करून घ्यायचं. असं आहे. आणि मी खूप गोड बोलायचा प्रयत्न करते, गोड बोलूनच करते. आमचं काही भांडण नाही होत घरामध्ये. पण मग हेच ना, मग मम्मी पोरगं राहत नाही, मम्मी काय करावं आता, हेच अजून झालं नाही. भांडे पडेले घासायचे, त्याला आंघोळ घालायची पोराला, एक पोराला ट्युशनला जायचं, मग त्याचं आवरून द्यायचं, त्याला ट्युशनला सोडवायचं. मग असं याच्यातच वेळ जातो ना. मग कर तुला लय आग येतं, जिरवती तुझी चांगली गोड बोलून. असं आहे सोनाचं. भांडण बी नको आणि काम बी नको, गोड बोलून जिरवायची सासूची. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगावा. मी कसं वागावा कसं नाही वागावा. दुसऱ्यांचं जाऊ द्या, दुसऱ्यांचं लय आवड लागतं लोकांना. लोक कमेंट करून सांगा त्या दुसऱ्यांचं सुनांचं कशाला काढत्या आणि दुसऱ्याच्या मुलीचं कशाला काढत्या. पण माझं स्वतःच्याच सुनाचं मी सांगते तुम्हाला. सांगा मला कमेंट करून मी कसं वागायला पाहिजे. घरातलं वाळवण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, का विकत आणून खायला पाहिजे, सांगा मला. संध्याकाळचं आहे, अंधार पडलं आहे, म्हणजे व्हिडिओमध्येच कळत असेल टाईम झाला आहे. तर चला, शुभ संध्याकाळ. रामकृष्ण हरी. ठेवते फोन.